नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षीची संकल्पना आहे ॲक्सिलरेट ॲक्शन. म्हणजे काय? तर लिंगभेदामुळे स्त्रियांवर जे अन्याय होतात, अत्याचार होतात, त्याचा प्रतिकार करण्याची जी क्रिया आहे तिचा वेग वाढवा. पण माझ्या मते स्त्रियांनी स्वतःची गुणवत्ता वाढण्याच्या प्रयत्नाचा जो वेग आहे तो वाढवला पाहिजे. आणि तर त्या शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, सबल होतील, सशक्त होतील. आणि मग कदाचित प्रतिकार करण्याची गरजही लागणार नाही. कारण अन्याय, अत्याचार हे सामान्यतः दुर्बलांवर होत असतात. पाश्चात्य देशामध्ये तंत्रज्ञान जे आहे ते लवकर विकसित झालं आणि त्यामुळे तिथल्या स्त्रियाही लवकर प्रगत झाल्या. त्याविषयी आपण भरभरून बोलतो. पण आज आपल्या देशातही भारतीय स्त्रियांनी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तमोत्तम ॲप्स बनवले आहेत जे स्त्रियांसाठी आहेत. सुरक्षा, आरोग्य, त्यांचा आर्थिक विकास, मनोबल वाढवण्यासंबंधी किंवा वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती, अशा अनेक प्रकारचे ॲप्स आहेत. सुरक्षा ॲप जे आहे ते वापरल्यामुळे आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण महिलांसाठी सुरक्षित आहे किंवा नाही हे आपल्याला समजतं, किंवा आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते सुरक्षित नसेल तर तसा अलर्ट आपल्या घरच्यांना सुद्धा जातो. तरुण स्त्रियांनी विशेषतः या ॲप्सचा उपयोग केला पाहिजे आणि स्वतःची सुरक्षा स्वतःच करण्याचा शक्यतो प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळी तंत्रज्ञान विकसित नव्हतं, म्हणजेच असे ॲप्स सुद्धा नव्हते, तेव्हा सुद्धा गुणवान स्त्रिया होत्या. द्रौपदी मुर्मू या आपल्या देशाच्या अत्युच्च पदावर आहेत आणि त्याचप्रमाणे 140 करोड लोकसंख्या असलेल्या विशाल भारताची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या सुद्धा निर्मला सीतारामन या एक महिलाच आहेत. या दोघीही 65च्या पुढच्या आहेत. नुकतंच दिल्लीत जे मराठी साहित्य संमेलन वाजत गाजत पार पडलं आणि ज्याची चर्चा अजूनही होतीये, त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या 85 वर्षाच्या डॉक्टर तारा भवाळकर. या तिघींनी तर एज इज ओनली अ नंबर किंवा एज इज जस्ट अ नंबर हे सुद्धा सिद्ध केलं आहे. त्यांना त्यांच्या पदापर्यंत जाण्यासाठी पुरुष रोखू शकले नाहीत, किंवा त्यांनी तसा प्रयत्न केला असेल तर तो सफल झाला नाही. आणि त्याचं कारण आहे या स्त्रियांची गुणवत्ता. झाशीची राणी, तिचे जे पुरुष सरदार होते ते फितूर झाले, पण तरीही राणी झाशीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढली आणि राणी अजरामर झाली. त्या पुरुष सरदारांची नावं कोणाला माहिती आहे. हे जरी खरं असलं तरी अशा गुणवान स्त्रियांची जी संख्या आहे ती वेगाने वाढली पाहिजे आणि ती पुरुषांच्या बरोबरीने आली पाहिजे. आणि तर पुन्हा भारतात सुवर्ण युग येईल जे इसवी सनापूर्वी होतं. त्या काळी कौटिल्य नीतीवर आधारलेली राजव्यवस्था होती, राज्यकारभार त्याचप्रमाणे चालत असे. परराष्ट्र व्यापार होता समृद्ध असा, आणि सामाजिक संस्कृती जी होती ती अतिशय भक्कम होती. आणि या सर्वांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा सुद्धा सहभाग होता. आणि याची काही उदाहरणं, म्हणजे याचे काही पुरावे आता हळूहळू समोर येत आहेत. नाणेघाटात जे शिलालेख सापडले आहेत त्यावरून सातवाहन राजवंशाचा इतिहास उलगडत जातो. आणि मौर्य राजवंशाच्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा बौद्ध धर्माला
राजाश्रय मिळाला तेव्हा अहिंसा वृत्ती बोकाळली आणि परकीयांचं फावलं. अशा वेळेला वैदिक धर्माला संजीवनी देणारी आणि समाजामध्ये क्षात्र तेज आहे जे होतं, पण जे अहिंसा वृत्तीमुळे मलिन झालेलं होतं त्याला पुन्हा झळाळी देण्याचं, त्याला पुनर्जीवित करण्याचं काम करणारी एक स्त्री होती आणि तिचं नाव राणी नागनिका. ही राजा सिरीकर्णी याची पट्टराणी होती आणि ती राजाबरोबर राजकारणामध्ये, राज्य चालवण्याच्या प्रशासन क्रियेमध्ये अगदी बरोबरीने सक्रिय सहभागी होती. दोघांनी मिळून राजसूय यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये हजारो गायी, घोडे, हत्ती आणि नाणी, त्या काळची चलनी नाणी आणि धान्याच्या राशी यांचं त्यांनी दान केलं. त्यावरून राज्याच्या समृद्धीची कल्पना येते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या चलनी चांदीच्या नाण्यावर राजाच्या बरोबर राणी नागनिकाचंही नाव होतं. ती जगातली पहिली स्त्री असावी जिचं नाव चलनी नाण्यावर दिसतं. राणी व्हिक्टोरियाचं चित्र इंग्लंडच्या पाऊंड आणि दुसऱ्या करन्सीजवर पण आहे, पण ती गोष्ट आहे 1837 साल आणि त्यानंतरची. राणी नागनिकाने दुसरा एक धाडसी निर्णय घेतला होता. राजाचा मृत्यू झाल्यावर तिने आपल्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसवलं आणि स्वतः राज्यकारभार केला आणि अतिशय उत्तमपणे केला. तिचं राज्य लहान नव्हतं. आताचं कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, कोकणपट्टीचा काही भाग, आंध्र, तेलंगणा, त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटका, आग्नेय दिशेला राजस्थान, सुरत, माळवा, गुजरातचा आणि थोडा भाग यापर्यंत तिच्या राज्याच्या सीमा पसरलेल्या होत्या. तिने स्वतंत्रपणे यागही केली आणि त्यावरून आपल्याला दिसतं की वैदिक ज्ञान घेण्याचं किंवा स्वतंत्रपणे दानधर्म करण्याचं जे सामर्थ्य, जो अधिकार आहे, तो स्त्रियांना त्या काळात सुद्धा होताच. राज्याची सीमा मोठी असल्यामुळे तिच्या ताब्यात महत्त्वाची 4 बंदरं सुद्धा होती आणि ती म्हणजे भरूच, कल्याण, सोपारा आणि चौल. या बंदरांमधनं आंतरराष्ट्रीय व्यापार होत असे. तिच्या राज्याची राजधानी प्रतिष्ठान आणि जुन्नर या 2 महत्त्वाच्या बाजारपेठा होत्या. तिथून माल बंदरांपर्यंत राज्यातला जात असे आणि मग तो परदेशात, आणि परदेशातला माल बंदरामधून व्यापारपेठांमध्ये येत असे. आणि ही ने-आण जेव्हा होत असे तेव्हा नाणेघाटामध्ये व्यापाऱ्यांना टोल भरावा लागत असे. राणींनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने राज्यकारभार केला. स्वतःच्या हिमतीवर केवळ सबळ सैन्य किंवा सल्लागार मंत्री, मांडलिक राजे यांच्यामुळे राज्य चालत नाही, तर त्यांना एकत्रितपणे बांधून सुराज्य चालवण्याचं काम राजा करतो. आणि या घटनेमध्ये आपल्याला दिसतं की ते काम राणी नागनिकाने केलं. अशी ही महानायिका होती. अशा अनेक आहेत. तरुण स्त्रियांनी अशा सर्व स्त्रियांकडनं प्रेरणा घ्यावी आणि स्वतःची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करावा. मग भीती कशाची? पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.